नमस्कार. मी आज तुम्हाला ज्वारीच्या कण्या कशा बनवायच्या तर ते सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे ज्वारीची खीर कशी बनवायची ते पण सांगणार आहे. तर त्यासाठी ज्वारी ही कशी सडायची त्याची पद्धत मी आधी सांगणार आहे. तर ज्वारी जी आहे ती मी 1 ग्लास घेतलेली आहे आणि ही साधारणतः 2 ते 3 तास भिजू घालायची आहे. आणि सडल्यानंतर मी हे जे म्हणजे कर्नाटक साईडचं ज्वारीचा भात वगैरे ते पण सांगणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याला ज्वारीच्या कण्या असं पण म्हणतात ते पण सांगणार आहे. त्याचप्रमाणे ज्वारीची खीर कशी करायची ते पण सांगणार आहे. तर त्यासाठी ज्वारी कशी सडायची त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. तर ज्वारी सडण्यासाठी पहिले ज्वारी ही भिजू घालायची आहे 2 ते 3 तास. नमस्कार. मी आज तुम्हाला ज्वारीच्या कण्या कशा बनवायच्या तर ते सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे ज्वारीची खीर कशी बनवायची ते पण सांगणार आहे. तर त्यासाठी ज्वारी ही कशी सडायची त्याची पद्धत मी आधी सांगणार आहे. तर ज्वारी जी आहे ती मी 1 ग्लास घेतलेली आहे आणि ही साधारणतः 2 ते 3 तास भिजू घालायची आहे. आणि सडल्यानंतर मी हे जे म्हणजे कर्नाटक साईडचं ज्वारीचा भात वगैरे ते पण सांगणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याला ज्वारीच्या कण्या असं पण म्हणतात ते पण सांगणार आहे. त्याचप्रमाणे ज्वारीची खीर कशी करायची ते पण सांगणार आहे. तर त्यासाठी ज्वारी कशी सडायची त्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. तर ज्वारी सडण्यासाठी पहिले ज्वारी ही भिजू घालायची आहे 2 ते 3 तास. आता ही जी ज्वारी आहे ती साधारणतः 2 ते 3 तास भिजलेली आहे. तर आपण ही ज्वारी जी आहे ती चाळणीमध्ये काढून ठेवूयात आणि जेव्हा ही पूर्ण पाणी ह्याच्यातलं निघून जाईल तेव्हा आपण कपड्यावरती वाळू घालून कडक वाळून घ्यायची आहे. तर आपण हे ज्वारी जी आहे ती चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि कोरडी करून घेऊयात. ज्वारी ही कशी सडायची ह्याचं तर व्हिडिओ आता दाखवायच लागलेला आहे. पण मी ह्या अगोदर ज्वारीच्या पापड्या करताना कशी सडायची ते पण व्हिडिओ दाखवलेला आहे, तुम्ही त्यामध्ये पण पाहू शकतात. तर मी आता खिचडा किंवा त्याला कण्या किंवा कर्नाटक भागातला ज्वारीचा भात कसा करायचा हे दाखवणार आहे आणि गोड खीर कशी करायची हे दाखवणार आहे. त्यासाठी ही ज्वारी जी आहे ती सडू लागलेली आहे. तर आता आपण ही पाणी काढून घेऊयात. प्रकारे मी चाळणीत ही ज्वारी काढून ठेवलेली आहे. आता ह्याच्यातलं पाणी एकदम कमी झाल्यानंतर आपण कपड्यावर ही सुकून घ्यायची आहे आणि पहिल्यासारखी कडक छान वाळवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ज्वारी जी आहे ती कपड्यावर वाळू घातलेली आहे. आता ही एकदम पहिली जशी ज्वारी कडक होती तशीच आता कडक वाळून सुकून घ्यायची आहे. आपण आता छान वाळलेली आहे. आपण आता ही मिक्सरमधून भरडून घेऊयात. ह्यापासून तुम्ही खिचडा म्हणजेच कण्या म्हणजेच कर्नाटक भागातील भात, पापड, तसेच उपीट आणि पापड्या असं बरेच पदार्थ तुम्ही करू शकतात. तर आता ही मिक्सरमधून आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण ज्वारी ही भरडून घ्यायची आहे. म्हणजे मिक्सरमधून रवा काढायचा आहे. भरडायची म्हणजे थोडक्यात त्याचा रवा काढायचा असतो. तर अशा प्रकारे रवा भरडा करून घेतलेला आहे. आता ही थोडं वेळ ज्वारीचं जे आहे ते ताटामध्ये पसरून ठेवूयात आणि सुपानी पाकडून त्याचा कचरा जो आहे तो काढून टाकूयात. अशा प्रकारे मी ज्वारी जी आहे मिक्सरमधून काढलेली आहे. आता याला पाकडून वगैरे घ्यायची आहे. आता ही ज्वारी जी आहे ह्याचं कण्या किंवा त्यालाच कर्नाटक भागातील भात किंवा उपीट किंवा आपल्या इकडं त्याला असे पण म्हणतात. तर ही त्याच्यासाठी बनवलेलं आहे आणि ही जी आहे ती ज्वारीची खीर बनवण्यासाठी केलेली आहे. तर ह्यापासून बरेच पदार्थ बनतात. तर तुम्ही हे पदार्थ करून बघा. उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे पापडे तर फार छान होतात. ज्वारी जी आहे ती सडून घेऊन असं रवा ज्वारी ठेवलेली आहे. तर आता ह्याचं आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला खिचडा म्हणतात, कण्या म्हणतात आणि कर्नाटकमध्ये भात म्हणतात. तर हे जे पदार्थ आहे तो तुम्ही पूर्ण सपक पण करू शकतात किंवा उपीटासारखं फोडणी टाकून पण करू शकतात. तर मी आज जी दाखवणार आहे ती फोडणी टाकून दाखवणार आहे. तर ही त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे सडलेली ज्वारी, लसूण, जिरे, मिरची, थोडे तांदूळ, मीठ, वरून टाकायला तूप आणि फोडणीसाठी तेल. तर
आता लसूण जे आहे तो कट करून घ्यायचा आहे किंवा वाटून घेतला तरी चालतो. मिरची आहे ते कट करून घेऊयात. हा भात पूर्ण सपक जरी केला तरी चालतो, तरी पण छान लागतो. आता ही जी ज्वारी जी सडलेली आहे त्यामध्ये आपण आता तांदूळ टाकून घेऊयात आणि एक अर्धा तासासाठी आपण भिजत ठेवूयात. अशा प्रकारे तांदूळ टाकायचा आहे आणि हे भिजत ठेवायचं आहे. तर हे अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवूयात आणि जो भात आहे तो आपण करून घेऊयात. ज्वारी आणि तांदूळ जे आहे ते अर्धा तास चांगला आता भिजलेला आहे. आपण आता हे फोडणी टाकून घेऊयात आणि कोणी कोणी असंच शिजवून त्याच्यावर तूप टाकून खाल्लं तरी चालतं, तरी पण छान लागतं. पण मी फोडणीचं दाखवणार आहे. तर आता आपण सर्वप्रथम आपण आता फोडणी टाकून घेऊयात. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात जिरे टाकून घेऊ. जिरे, लसूण, मिरची, हे जे ज्वारी जी आहे ती आपण भाजून पण त्याचं पण असं फोडणी टाकू शकतो, पण मी न भाजता करत आहे. हे छान फ्राय होऊ द्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. ह्याला थोडंसं पाणी जास्त लागतं, तर आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि पाणी उकळल्यानंतर आपण ही जी ज्वारीचं जे भिजवलेलं आहे ते आपण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि हे मी आता सध्या फोडणी कढईमध्ये टाकलेलं आहे. तर ते नंतर आपण कुकरमध्ये शिजवायला ठेवायचं आहे. कारण हा जो भात असतो हा चिकट चिकट छान लागतो. मोकळा भात ह्याचा अजिबात चांगला नाही लागत, त्यामुळे चिकट भात करायचा आहे आपल्याला. तर हा फोडणी टाकल्यानंतर आपण कुकरमध्ये लावून घेऊयात. अशा प्रकारे जी ज्वारीचं होतं आपण भिजवलेलं भात ते आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ह्याला 1-2 उकळी आल्यानंतर आपण कुकरमध्ये छान शिजवून घेऊयात. ह्यामध्ये तुम्हाला जर हळद आवडत असेल तर हळद पण टाकू शकतात. नंतर कढीपत्ता, कोथिंबीर जसं आवडत तसं आपण तुम्ही टाकू शकतात. तर आता थोडंसं 1-2 उकळी आल्यानंतर आपण कुकरमध्ये लावून घेऊयात. हा जो खिचडा किंवा कण्या किंवा भात जे म्हणतात ते अतिशय पौष्टिक असतं आणि पचायला सुद्धा हलका आहे. आता यावर आपण तूप टाकून घेऊयात आणि ही जी खिचडा किंवा कण्या किंवा कर्नाटक साईडचा भात जे आहे ते अतिशय पौष्टिक आणि पचायला हलका असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.